तर आज आपण परफेक्ट सोप्या पद्धतीने मूग डाळीचा हलवा कसा करायचा तेच बघणार आहोत। या दिवाळीच्या सीझन मध्ये नक्की ट्राय करून बघाल। तर यासाठी अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। धुतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे निथळून थोड्या वेळ फॅन खाली वाळवून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये लो फ्लेमवर कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायची। भाजल्यानंतर पूर्णपणे गार झाल्यावर मिक्सरमध्ये रवाळ पूड तयार करून घ्यायची। इथे आपल्याला मूग डाळीचा रवा मिळालेला आहे। या समोरची प्रोसेस जसा रव्याचा शिरा करतो तीच पद्धत फॉलो करायची आहे, फक्त पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं। कढईमध्ये पाव कप तूप गरम करून घ्यायचं। इन टोटल आपण अर्धा कप तूप वापरणार आहोत। तूप गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन घातलेलं आहे। हे 1 मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर जो मूग डाळीचा रवा आहे तो यामध्ये घालायचा आहे। लो फ्लेमवर खरपूस रंग येईपर्यंत परतत राहायचं आहे। हे भाजत असताना दुसरीकडे 2 कप पाणी म्हणजेच अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवायचं। जेवढी डाळ घेतलेली आहे त्याच्या चौपट पाणी आपल्याला वापरायचं आहे। डाळीला मस्त गोल्डन ब्राउनिश रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेली आहे। चांगल्यापैकी भाजल्या गेल्यावरच यामध्ये कडकडीत उकळतं पाणी घालायचं आहे। हे मिक्स न करता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर थोड्या वेळ शिजवून घ्यायचं। या पद्धतीने मूग डाळ छान फुलली जाते। एक वाफ काढली की हे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता एक असा गोळा तयार झालेला आहे। आता यामध्ये 3 पाव कप साखर घालायची आहे। जेवढी मूग डाळ घेतलेली आहे त्यापेक्षा थोडी जास्त साखर आपल्याला वापरायची आहे। साखर घातल्यावर सुरुवातीला ती विरघळते आणि मग हळूहळू दाटसर होत जातो शिरा। यानंतर थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। बारीक पूड नाही करायची, फक्त मिक्सर सुरू करून बंद करायचा। आता ही भरड यामध्ये घालायची आहे। यावर झाकण ठेवून आणखीन एक वाफ आणायची आहे। तर आता रेस्टॉरंट सारखं टेक्स्चर येण्याकरिता आणि याची चव एनहान्स करण्याकरिता जे उरलेलं पाव कप तूप आहे ते वरून घालायचं आहे। आणि आता हे कंटिन्युअसली मिक्स करत शिरा जो आहे मस्त दाणेदार आणि फुललेला आहे। आता वरून वेळेवर कुटलेली वेलची पूड आणि थोडेसे केसर धागे घातलेले आहे। तर इथे आपला हा परफेक्ट मूग डाळीचा हलवा तयार आहे। एकदम सोपी पद्धत आहे, थोडीशी मेहनत आहे, पण चव मात्र अफलातून आहे। तर नक्की ट्राय करून बघाल। कसा झाला कमेंट्स मध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।